आणि तुम्हाला जे ओबीसीचे जे काही कलाकार लोक आहेत, कलाकार कोणते, अज्ञानातून वार करणारे, तुम्हाला मुसलमान समाज एकही जात नाही आहे, जातीचा प्रकार मुसलमान आहे का, नाही आहे, पण 42 व्यवसायाच्या आधारे त्यांना तुम्ही प्रमाणपत्र देता, त्यांना प्रमाणपत्र ओबीसीचे प्रमाणपत्र देतात. ख्रिश्चन समाजात जात नाही, त्यांना 2 व्यवसायाच्या आधारे तुम्ही प्रमाणपत्र देता. कोणता ओबीसीचा नेता कार्यकर्ता आणि हे वगैरे अज्ञानी लोक तिथं विरोध करतात का, नाही. मंत्रालय काढलं, हे ओबीसीचे जे कोणी नेते होते, नाव ठेवणारे, जे मनोज आंदोलन झाल्यावर वेगळ्या वेगळ्या भाषेत खालच्या पातळीवर बोलतात, हां, हो, हे एवढे अज्ञानी हे मंत्रालय काढलं म्हणे आम्ही ओबीसीच्यासाठी, मंत्रालय नाही, कक्ष काढला ओबीसीसाठी, तिथं बोंबलणार नाही मुख्यमंत्र्याला, DNA टेस्ट आहे म्हणून तुझी मंत्रालय काढ, मंत्रालयच काढलं होतं ना ओबीसीसाठी, पण माहीत पडलं आम्हाला सत्य परिस्थिती, मंत्रालय नाही, कक्ष. मग आता मराठ्यासाठी बी कक्ष, मग आम्ही त्याच्यात आमच्या 2-3 जाती ॲड केल्या, मराठा कुंभी मराठा कुंभी, एका जातीसाठी काही करता येत नाही म्हणून ते 4 समूहाची संख्या. किती संख्या आहे सांगा बरं, आता ओबीसीची संख्या आहे, मंत्रालय म्हणले कक्ष दिला आणि घेतले त्याचे मंत्री बिगन 12 मंत्री म्हणतो ना तो, हाके फुके, हे 12 मंत्र्यापैकी तोंड उघडणार, मंत्रालय घेऊन दाखव ना, 12 मंत्री ना तुमचे. अरे तुम्ही घ्या ना, चांगली गोष्ट ना, तुम्ही आमचे लहान भाऊचे ना, तुमचा विकास झाला का आम्हाला आनंद होणार आहे, आणि आम्ही ओबीसीत नाही आहे का. काल अनेकदा आमच्याकडे आत्ता जस्ट काल वाघमारे आले होते, नवनाथ वाघमारे, त्यांनी असा आरोप केला की याच्यात खूप मोठं अर्थकारण झालंय आणि याच्यात जे जवळचे लोक आहे त्यांनाही पैसे भेटलेले आहे. असे पैसे तुम्हाला भेटले का? नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. खरं तर महाराष्ट्रात सर्वांना एकच प्रश्न आहे, काल जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनात मराठा समाजाला नेमकं भेटलं काय, हा प्रश्न सामान्य माणसापासून सर्वांनाच पडलेला आहे. माध्यमांमध्ये अनेकदा विचारले गेले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळालं, असे अनेक प्रश्न आहेत. सामान्य व्यक्तींचेही प्रश्न आहेत, तुमचेही ते प्रश्न आहेत. त्याच विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्याकडे सोबत आहेत मराठा आंदोलनाचे अभ्यासक आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचे जे सूत्रधार आहेत किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आरक्षण मिळालंय, आणि काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेले सहकारी आपल्यासोबत आहेत किशोरजी चव्हाण. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं मराठा समाजाला भेटले काय. नमस्कार. नमस्कार, सर्वांना जय शिवराय. खरं तर काल जे मराठा समाजाचं उपोषण सुटलं त्यात अनेकदा चर्चा झाली, तुम्ही स्वतः त्यांचे सहकारी होतात, सोबत होतात, स्वतः विखे पाटील असतील, लाड असतील, यांच्यासोबतही तुम्ही चर्चा केली. नेमकं भेटलंय काय हाच प्रश्न सर्वजण विचारत आहेत, त्याविषयी तिथूनच सुरुवात करूया. भेटलं काय? नाही, मराठा बांधवांना आणि इतर बहुजन बांधवांनाही आजच्या मुलाखतीतून हा एक संदेश जाईल की नेमकं मिळालं काय, आजपर्यंत मिळालं काय, आजच्या कालच्या बैठकीत येणाऱ्या काळात काय मिळू शकतं, याच्यातली सविस्तर आपण चर्चा तुम्ही करूया आणि पुढे सरकूया. सर्वात महत्त्वाचं काय चाललं आहे की आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाचा फार जुना लढा आहे. 82पासून अण्णासाहेबापासून चालू आहे. त्यानंतर आपण मराठा क्रांती मोर्चे काढले, ते मोर्चे आपले 16ला संपले, 16-17ला. त्यानंतर मग मनोजरावनी जे काही आंदोलन हातात घेतलं, आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या आंदोलनात आहे. काही आमचे मतभेद पण झालेले आहे, भावाभावात मतभेद होतात, पण आत्ताच्या आंदोलनात मनोजरावांनी पुन्हा आम्हाला मराठवाड्यातील मराठा आरक्षणासंदर्भात बोलून घेतलं, चर्चा केली आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारली. म्हणून मी आज सर्व मराठा समाजाला सांगतो, मराठवाड्यात मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र मिळत नव्हते. मनोजरावचं आंदोलन, आमचा विषय, कागदपत्र, मांडणी, मुख्यमंत्र्याकडं मांडणी, नितीन करीर, महसूल समिती, नंतर शिंदे समितीने जे काही शोधलं इतक्या दिवसात, त्यामुळं आजच्या तारखेपर्यंत 3.25 लाख प्रमाणपत्र मराठ्यांना मिळालेलं आहे. मनोजच्या आंदोलनाचा हा सर्वात मोठा विजय आहे, कारण ह्या विषयात आम्ही अनेक वर्षापासून काम करतो. आम्ही स्वतः म्हणलं की जिवंतपणे आम्हाला मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणाची सुरुवात झालेली आहे. आज समाज बांधवांना सांगतो की ही संख्या सुरुवातीला फार कमी होती. संभाजीनगरचा बी आकडा घेतला तर तो फार एकदम कमी होता, पण आज थोडासा, मी हे नाही म्हणणार आम्ही पूर्ण समाधानी आहोत, पण 3.25 लाख प्रमाणपत्र मिळाले. काही जणांना व्हॅलिडिटी पण मिळाल्या. दुसरा प्रश्न हा चालला आहे की आजच्या बैठकीत या व्हॅलिडिटीची संख्या कशी वाढवता येईल आपल्याला, त्याकरता दर 15 दिवसांनी विभागीय आयुक्त ही एक बैठक घेणार आहे, त्यांचा आढावा घेणार आहे, कुठं कमी पडतात आहे. आणि कालच्या बैठकीत एक असा अनुभव आला की काही जातीवादी अधिकारी सगळे कागदपत्र कंप्लीट असूनसुद्धा
वैधता प्रमाणपत्र आम्हाला देत नव्हते, म्हणून कन्नडचा अधिकारी विभागीय आयुक्तांनी आणि विखे पाटलांनी निलंबित केलेला आहे. आता व्हॅलिडिटीचा प्रश्न आहेच, परंतु अनेकदा चर्चा होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये 151 असे आकडे येत असतात आणि अनेकदा संभाजीनगरचीच अनेक लोक विरोध करत असतात की हे सर्व काही भेटलेलं नाही आहे. मग कोणत्या लोकांना भेटलं आहे किंवा मराठवाड्यात कोणत्या, तुम्ही जसा आत्ता आकडा सांगितला 3.5 लाख लोकांना भेटले, नेमकं ते लोक आहेत कुठले? हे सर्व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील गाव पातळीत आहे. बरं. बारकाईने याच्यात कसं आहे, मराठवाड्यात आम्ही जास्त अभ्यास म्हणण्यापेक्षा आमचं कामच आहे, आमचं आयुष्य त्याच्यात बघून घेतलेलं आम्ही, म्हणून सर्व बारकाईमध्ये सर्वात जास्त ही संख्या बीड जिल्ह्याची निघालेली आहे. अच्छा. आता आपला प्रयत्न काय चालला की सर्व मराठवाड्यातील जे मराठा राहिलेले आहेत, ज्यांच्या नोंदी सापडल्या, ताठेंच्या नोंदी सापडल्या म्हणून ताठेंना प्रमाणपत्र मिळालं, त्यांच्या खानदानी त्या सर्व लोकांना मिळू राहिलेलं आहे, म्हणून ही संख्या वाढत चाललेली. राहिला प्रश्न, किशोर चव्हाणची नोंद सापडली नाही, तर किशोर चव्हाणला ते प्रमाणपत्र कसं मिळेल, त्याची काल आम्ही चर्चा केली तिथे. मनोजरावनी जे सांगितलं आहे की आम्ही तिथे 2-3 मुद्दे सांगितले त्यांना. आता एक साधं कसं आहे, सरकार कसं आहे, निर्णय घेतला की हैदराबाद गॅजेट स्वीकारलं, हे सगळ्यांना गॅजेट माहिती आहे. बरोबर. गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ काय घेतला त्यांनी की गॅजेटमध्ये ती संख्या दाखवली आहे की संभाजीनगरचं पहिलं औरंगाबाद नव्हतं, पहिले मराठवाड्याचे 5च जिल्हे होते समजा, तर त्या पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यात संख्या होती 100 नोंदी आहे समजा, ह्या कुंभी आहे, पण त्या नावानिशी नसल्यामुळे आपल्याला अडचण होत होती. मग आता ही जी अडचण सोडवण्याचा आम्ही काय प्रयत्न केला, तुम्ही गॅजेट स्वीकारलेलं आहे, संख्या स्वीकारली. आता जनगणना घ्या, कधी 1881 ते 1901 पर्यंत घ्या, 11पर्यंत घ्या, इथं सर्व मराठवाड्यातील लोकांची नोंद ही कुंभी जात म्हणून आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो, आमच्या मराठ्यांना तर आहेच आहे आमची विनंती, त्यांना समजतं थोडेफार, पण जे बहुजनाचे जे इतर लोक, विशेष ओबीसी लोक जे आहे, आरक्षणाचा आधार काय, जनगणनाच आहे ना हो, जनगणनेच्या आधारावरच सगळ्यांना आरक्षण दिलं, SC ST OBCंना. तर हे आमचा 2 आधार घ्या आणि मराठवाड्यातील 1967चा पुरावा ग्राह्य धरा, आधार घ्या, असे एक आम्ही सूचना मांडली. आणि आम्ही सूचना मांडणारे लोक, लक्षात घ्या, ही सूचना मांडली आणि या संदर्भात आम्हाला तुम्ही कसे प्रमाणपत्र देऊ शकता, कुणाला, ज्यांची नोंदणी त्या मराठ्यांना, मराठवाड्याचा प्रश्न चालला आहे. मग अजून एक आम्ही सूचना केली विखे पाटलांना, जे आम्ही 2.5 तास बसलो होतो. लोकांना वाटलं की मनोजरावच्या समोरच आम्ही ते काही लोक 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं ज्या चर्चा लोकांनी समाजाने पाहिलेल्या आहे तेवढी नाही. मनोजरावांनी आम्हाला त्यांना विखे पाटलाबरोबर लाडबरोबर बसवलं, 2.5 तास आम्ही बसलो. त्या चर्चा तिथं झाल्यानंतर ती बाकीची थोडी चर्चा तिथं झालेली आहे. मग आम्ही एक मार्ग सांगितला त्यांना, आम्ही ते काम करत असताना की जी उपसमिती आहे, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष विखे पाटील, त्यांना मराठवाड्यातील धोरणात्मक निर्णय घेण्याचा आरक्षणावर अधिकार नाही, त्यांची एक मर्यादा आहे. याच्यात जे काही प्रमाणपत्र कसे मिळतील, सोपे कसे होतील, या संदर्भात ते निर्णय घेतात, त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे. पण आमचं म्हणणं काय होतं, आता हे लोक समाज बांधव समजून घ्या ना, ओबीसीचे जे बांधव आहे आमचे, जे विरोधात विशेष ससाने जे विधी आहे, चांगले पदवीधर आहे, शिकलेले आहे, वकिली करतात, तुम्ही एक विषय समजून घ्या. मनोज राय काय म्हणतात, आमचं वावर आम्हाला देऊन टाका, त्याच्या ग्रामीण भाषेत म्हणतात. त्या विषयाचे मूळ आम्ही आहोत. आम्ही जे बोलतो ते ग्रामीण भागात मनोज जरांगे पाटील बोलत असतात, त्यांच्या भाषेत बोलतात ते. पण आमची भाषा तुम्हाला ऐकायची असेल ती कायदेतज्ञांनी समजून घ्यावी. आम्ही आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात आलेलो लोक, हे सगळेच म्हणजे आम्ही म्हणजे पेक्षा मराठवाड्यात जे 5 जिल्हे होते मराठा भाषिक, 1953ला भारतात पहिले भाषा प्रांत रचनेत पहिले राज्य निर्माण होणार आंध्र प्रदेश 1953ला. हे 5 जिल्हे कुठे होते, आंध्र प्रदेशमध्ये होते. आम्ही मराठीच नव्हते, हे 5 जिल्ह्यातील सर्व समाज बांधव हे तिथं होते. तिथं असताना SC ST OBC जे आरक्षण होतं, तिथं मराठ्यांना, या 5 जिल्ह्यातील मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण होतं, आम्ही आरक्षणात होतो. 56 पासून प्रक्रिया चालू झाली. 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा मराठवाडा महाराष्ट्रात आला. नागपूरवाल्यांनी करार केला, समजा आम्ही बी आलो यांच्याबरोबर, चला आमच्या भाषेत आलो, महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, भाषा प्रांत आमची एक जे आलो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस. झालं काय, इथे SC ST आणि OBC आंध्र प्रदेशची जशी यादी घेतली महाराष्ट्राने लावली, इथे कुठं महाराष्ट्रात लावली. मराठवाड्यातील मराठा आरक्षण गाळलं इथं. कधीपासून 61 पासून धरू, 62 पासून धरू आपण, तेव्हापासून गाळलं तर 2025 पर्यंत गाळले. तर हे मनोज जे म्हणतो आमचं वावर आमचं रिकामं करा, तर माझा दुसरा प्रश्न आहे, वैचारिक विचारतो, हे आरक्षण आम्ही घेतलं नाही, आम्हाला दिलं गेलं नाही,
तर हे कोणी वापरलं तर आमच्या साध्या भाषेत आम्ही सांगतो की आमचा लहान भाऊ ओबीसीने वापरलं आहे. आम्हाला गरज बी नव्हती, समजा असं धरा, आम्ही घेतलं बी नव्हतं. क्रांती मोर्चातून हे विषय पुढे आले ना. काय आहे, मराठवाड्याचे मराठ्यांचं हक्काचं आरक्षण द्या, आमचा अनुशेष भरून काढा. हे लक्षात घ्या, अनुशेष ज्यावेळेस कधी मागतो माणूस त्याचं हक्काचं आरक्षण असेल. नाही तर तुम्ही आमचा मुद्दा नाकारून दाखवा ओबीसी बांधवांनी. कोणीही, मी ससाने काय जरा बुद्धिवादी आहे, बाकीचे जे काही वेगळ्या भाषेत बोलतात मी त्यांना काही बोलणार नाही. तुम्ही आमचा मुद्दा काढा ना. ओबीसीना, सगळ्या ओबीसींना महाराष्ट्रात आल्यावर ओबीसीत घेतलं, एससीला एसटीत घेतलं, एसटीला एसटीत घेतलं. आम्ही ओबीसीत होतो ना. नाही तुम्ही सांगा, आंध्र प्रदेशमध्ये 53 पासून 56 पर्यंत आम्ही होतो, प्रक्रिया चालू असतं, मराठा ओबीसीत नव्हता. मी दुसरं उदाहरण सांगतो, इथं आलोच नसतो आम्ही तर आंध्रात राहिलो असतो. आंध्रात आजही मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण आहे. 2014ला तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, सगळ्यांना माहिती ना. आंध्र प्रदेशची जशीची तशी यादी घेतली ओबीसीची, एससी एसटीची, तेलंगणी लावली. मग तेलंगणाचे आता तिथं मराठा आरक्षणात आहे ना आज पण. हे समजून घ्या. म्हणून जे जरांगे पाटील जे म्हणतात बा आमचं शेत आहे, आमच्या शेतात तुम्ही वापरलं, आता आम्ही आमचं शेत वापरून घेतो, तुमच्या ताटात वगैरे घुसत नाही, आमचंच आहे, आमचं तुम्ही वापरलं ते त्यांच्या भाषेत ते आम्ही परत मागू राहिलो. आमचं अनुशेषाचाही मुद्दा येणाऱ्या काळात राहणार आहे. ती सुरुवात झालेली. 3.25 लाख प्रमाणपत्र मिळालेले, मी आत्ताच सांगितलं. जे जात वैद्याचं प्रमाण त्याला अडचणी येऊ राहिलेल्या आहे. आता ह्या बैठकीत सांगितलं की 15 दिवसात विभागीय आयुक्त आमचे आढावा घेणार आहे. आणि ही संख्या वाढणारच आहे. ही उपलब्धी नाही आहे का? राहायला 58 लाख नोंदी प्रमाणपत्र कोणी सांगितल्या? या शिंदे समितीनेच सांगितल्या. मनोज जरांगे पाटील काय म्हणले, मग ते 58 लाख नोंदी आम्हाला देऊन टाक. ह्या महाराष्ट्राच्या नोंदी आहे. बारकाने अभ्यास केला तर ह्यात मराठवाड्याच्या नोंदी फार कमी. मी आज सांगतो त्या उपलब्ध होणार आहे आम्हाला. मनोज जरांगे पाटील काय म्हणजे आम्हाला उपलब्ध करून द्या. विखे पाटील म्हणजे उपलब्ध करून द्या. मग आम्ही त्यांना सांगितलं असं नाही तुम्ही ते पिन ड्राईव्ह देणार, गठ्ठे देणार, कोण शोधणार आणि कोण वाचणार त्यांना. मग आम्ही एक सूचना केली की ते 58 लाख नोंदी ज्या आहेत तुमच्या त्या डिवायडेशन करा. जे आपले महसूल विभाग आहे 6 जे आहेत सगळे विभागीय आयुक्ताकडे द्या. कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी त्या जिल्ह्यात जातील, तहसीलदारकडे जातील, तहसीलदारतून ग्रामपंचायतमध्ये जातील आणि त्या गावात किती नोंदी आहे मराठ्यांच्या ते सापडेल. आणि मी आजच सांगतो त्या नोंदी 58 लाखपैकी ह्या पूर्वीच्या नोंदी आहे, त्यात किती प्रमाणपत्र वाटले हे नंतर कळेल. आणि मी बारकाईने अभ्यास करणारे माणसं आम्ही आहोत. समजा किशोर चव्हाणची नोंद असेल, समजा आता मराठवाड्यात फार नोंदी कमी आहे, समजा शोधल्या तर मिळतात, पण मराठवाडा सोडून या बहुतेक मराठ्यांच्या कुंभी नोंदी सापडतात. आणि 58 लाखाचा जो फुगीर आकडा आहे तो किशोर चव्हाणचा एका ठिकाणी नाही 5 ठिकाणी त्याची नोंद, जातीची नोंद आहे. जन्ममृत्यूची नोंद पहिले व्हायची, महसुली खरेदी विक्री करताना पाहिजे, जमिनीचे व्यवहार करताना व्हायचे. असे एक जणाच्या अनेक असू शकतात म्हणून हा आकडा जास्त आहे. आणि ते डिवायडेशन काही दिवसातच आपल्याला माहीत होईल. मग ही उपलब्धी नाही आहे का? येणाऱ्या काळात होणार नाही का? आता मनोजचं जे आंदोलन चालू की आम्ही मनोजबरोबर सोबत आहे, आमची जबाबदारी आहे. काल त्यांनी आम्हाला जबाबदारी दिली आरक्षणाची की तुम्ही करा. तुम्ही आम्हाला विचारलं कसं करायचं, काय सुधारणा करायची, आम्ही सांगितलं त्यांना. आम्ही काम करतो, आम्ही स्वीकारणारच जबाबदारी. आयुष्य घातलं ज्यावेळेस तिथे जबाबदारी आम्ही घेणारच आहे. आता ती जबाबदारीची जे लिहून दिलं आहे ते प्रमाणपत्र काही मिळायला अडचण येत असेल, फसवणूक असेल तर ते आम्ही सरकारला दोषी धरू ना. पण आज जे हे नाकारणार कसे आहे? हे 58 लाख असेल, 3.25 लाख असेल, जे जात प्रमाणपत्राचं सुधारणा करायचं असेल तो विषय असेल, असे अनेक प्रश्न त्या याच्यात मार्गी लागतील. तुम्ही 3.25 लाखावर जे म्हणतायत की नोंदी भेटल्या, त्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भेटल्या तेही तुम्ही सांगितलं. पण त्या बीड जिल्ह्यातल्या त्या 3 तालुक्यात भेटल्या जे की नगरमध्ये अटॅच होते, जे मराठवाड्यात नव्हते. मग अशा वेळी हा आकडा मोठा वाटतोय. ओरिजिनल मराठवाड्यात असलेले जे तुम्ही आता बोलता बोलता आंध्र प्रदेशचा उल्लेख केला, त्या मराठवाड्यातून आलेल्या लोकांना किती भेटले हा आकडा जर तुम्ही जाहीर केला तर मग मान्य करता येईल, कारण की यांच्या नोंदी ऑलरेडी होत्या. नाही मान्य आम्हाला. हा आमचाच अभ्यासाचा विषय होता. बीड, आष्टी, पाटोदा जो हा तालुका आहे भौगोलिकदृष्ट्या काम करताना, मराठवाड्याची भौगोलिक रचना करताना हा नगरपट्ट्याचा भाग, उत्तर महाराष्ट्राचा भाग आपल्या भौगोलिक रचनेत आला. ह्या लोकांच्या पहिल्यापासून नोंदी ना. मी काय म्हणतो, मराठवाडा सोडला की महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी शोधल्या तर मिळतात. मग आता हा आकडा त्यामुळे वाढला त्याचं ठीक आहे, वाढू द्या ना. मी काय म्हणतो, त्यांनाही मिळालं तर आता मराठवाड्यातच आहे ना. आम्ही 3.25 लाख म्हणतो, येणाऱ्या काळात हा आकडा वाढणारच आहे ना. आज खबरदारी काय घेतली, जे जातपटलं वैध प्रमाणपत्र होतं त्याच्यात 15 दिवसाची मुदत घेतली. अजून फार मागण्या आमच्या कालच्या याच्या बैठकीत झालेल्या आहे. आता काल एक प्रमाणपत्र मिळालं जे नोकऱ्याचा विषय होता आपल्या, जे शहीद झाले आत्महत्याग्रस्त लोक, आत्महत्या. आम्ही ते तुम्ही आत्महत्या म्हणत असाल, पण आम्ही तर शहीद म्हणून आमच्या समाजाच्या मागण्यासाठी, आरक्षणासाठी त्या कुटुंबाच्या व्यक्तींनी तो शहीद झालेला आहे म्हणून आम्ही त्यांना शहीद झालेलं कुटुंब म्हणतो. तर त्यांचा विषय काय होता की महामंडळात त्यांना नोकऱ्या नको होत्या,
तर कालच परवा सरकारने निर्णय घेतला की हे ते औद्योगिक विकास महामंडळ जे आहेत आमच्या उदय सामंत साहेबाचं ते सेपरेट महामंडळ स्वायत्त मंडळ त्यांनी लगेच पत्र काढून टाकलं जे काही राहिलेलं आहे त्यांना तिथं नोकऱ्या देण्यात येईल. राहिलं काही जणांचा जो आर्थिक मदतीचा राहिला होता तोही पाठ पडला. अण्णासाहेब पाटीलचा जो निधीचा प्रश्न आला तो पडला, सारथीचा पडला. सर्वात महत्त्वाचं अजून एक सांगतो, जे शिंदे समिती आहे, ज्या शिंदे समितीमुळे आज जे प्रमाणपत्र मिळाले ते शिंदे समिती गोव्याचे लोकपाल झालेले आहेत. संदीप शिंदे म्हटल्यावर लोकांना जरा आपले मुख्यमंत्रीच हे वाटतात. संदीप न्यायमूर्ती शिंदे समिती हे लोकपाल झालेले आहेत. त्यांना वेळ देता येऊ राहिला अशी आम्ही अडचण सांगितली, विखे पाटलांना सांगितली, लाडांना सांगितली, मनोजरावांना सांगितली की त्या जागेवर पूर्ण काम करणारी व्यक्ती असली ती व्यक्ती तुम्ही नियुक्त करा. तर मनोजरावांनी त्यांना सांगितलं आणि येणाऱ्या काळात पूर्ण वेळ देणारा माणूस तिथे येईल. दुसरी उपलब्धी ही झाली आमच्या दृष्टीने, आम्ही तिथं बारकाईने काम करत असताना जी संख्या होती ती शोधणाऱ्यांची विविध भाषात आपले जे कुंभी जातीचे प्रमाणपत्र कुठं नोंद असती का, पहिले 16 होती ती 31 केली. ही संख्या अजून वाढली. ही 31मधून आता आपल्याला जास्तीत जास्त नोंदी सापडण्याचा आपला प्रयत्न करू. राहिला मराठवाड्यातील ज्यांच्या नोंदी आहे मराठवाड्याचा तो प्रश्न, हा पहिले आमच्या चर्चेत विखे पाटलाच्या लाडांच्या आमच्या चर्चेत 2 तासात आम्ही स्पष्ट पहिले सुरुवातीला सांगितलं की यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही आहे. हा विषय मुख्यमंत्र्याच्या इकडे जाणार होता आणि मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये चर्चा करून आज 3 पक्षाचं सरकार जे त्याने 3 पक्षाचं सरकार आम्हाला एवढ्या वर्षानंतर तर न्याय मिळाला असता, दिला असता आणि ते देतील अशी अपेक्षा येणाऱ्या काळात. म्हणून हा विषय पुन्हा तिकडे गेलेला आहे असं माझं मत आहे. आता हे सर्व भेटत आहेत, मान्य आहे. आपण येऊया आंदोलनाकडे. म्हणजे जे कालपासून उपोषण जे चालू झालं होतं, उपोषणावर अनेक चर्चा झाल्या, विरोधकांकडूनही अनेक आरोप झाले. आपले सोबतचे अनेक सहकारी म्हणजे जुने सहकारी जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होते त्यांचेही विरोधातल्या काही कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की एका दिवसाचं आंदोलन होतं, उन्हात बसले, त्याच्यात विरोधकांकडनं म्हणजे दुसऱ्या गटाकडनं असा आरोप केला जातोय की त्याच्यात तुम्ही ज्यूस पिले, त्यानंतर वॉशरूमला तुम्हाला मूत्रविसर्जनाचं जे लघुशंकेसाठी ते गेले होते तर येतीच कशी उन्हात बसल्यानंतर, तुमच्या अंगात पाणीच नव्हतं, हे जे काही किस्सा आहे की हे फेक होतं, असे अनेक प्रश्न होते. त्यानंतर जे काही दुसऱ्या गटाकडनं बसण्याची चर्चा झाली, याविषयी तुम्हाला काय वाटतं? हे आंदोलनाबद्दल काय नेमकं तुमच्यामध्ये, तुम्ही स्वतः होता? नाही, मला तर हसू येतं. काय हसू येतं की आम्ही चळवळीची लोक आहे, ज्या चळवळीच्या लोकांनी जे आंदोलनं केलेले, मी पण काही 3-4 मी एवढं नाही मग 4-5च्या वर आम्ही उपोषणं केलेले नाही आम्ही, पण थोडीशी आयडिया आहे. अण्णा हजारेचे आंदोलन आम्ही पाहिले, अण्णा हजारेंना मी जवळून पाहिलेलं आहे. मला सांगा, हे जे उपोषण होतं यांचं, आपण सकाळी बसले ते उपोषणाच्या बसण्यापूर्वी माणसाला पाणी पिण्याचा अधिकार आहे. ज्यावेळेस तो माणूस तिथं बसला त्यानंतर त्यांनी उपोषण बसल्याला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. एक लक्षात घ्या समाज बांधवांनो, मी उपोषणाला बसलो, आमरण उपोषणाला, तर मला पाणी पिण्याचा अधिकार आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला की मी पाणी बी घेणार नाही. तर जेवणाचा तो विषय उपोषण नसतोच, पण पाणी घेण्याचा अधिकार असतो. जर अण्णा हजारे हे यांना पाणी, आम्ही बसलो तर पाणी घेत होतो ना, आम्ही पाणी घेणं, त्या माणसांनी पाणीसुद्धा घेतलं नाही. अब सकाळी पाणी घेतल्यानंतर मला सांगा, आता मी उपोषणाला बसणार आहे, कधी आमरण उपोषण सुटणार आहे मनोजलाही माहीत नव्हतं, आम्हालाही माहीत नव्हतं. त्या माणसाने बसण्यापूर्वी पाणी पिलं असेल आणि समजा बाथरूमला गेला असेल एखाद्या वेळेस 2 वेळेस एवढ्या वेळेस, याच्यात काय अडचण आहे? याच्यात तुमच्या बुद्धिमत्तेचे तारे तुटतात. याच्या पहिलेही आरक्षण त्यांनी उपोषणं केलेलेच आहे ना. मग म्हणताना मग ते त्रास जो होतोय तो माणूस तो चेहरा दाखवतो, तुम्हाला बोली भाषा दाखवते, तोंड कोरडं होतं, हे ते करणाऱ्याला माहीत असतं. नाव ठेवणाऱ्यांना काय, लोक काही नाव ठेवतात, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून आम्ही पुढे जातोय, कारण हे आमची प्रमाणपत्रकची संख्या कशी वाढेल हा विशेष आहे. आणि सर्वात महत्त्वाचा अजून एक प्रश्न जो तिथं काल झालेला आहे, ओबीसीच्या ज्या शैक्षणिक सवलती आहेत, ज्या शिष्यवृत्ती आहेत, त्या ACBCला म्हणजेच मराठ्यांना जे आरक्षण मिळालेले ACBCला त्यांना पूर्णपणे मिळत नाही. त्या पूर्णपणे मिळाव्यात हा ठासून मुद्दा आपण बैठकीत मांडला आणि तो विखे पाटलांनी आणि लाडांनी तो आपल्याला मान्यता दिली की येणाऱ्या काळात ज्या पूर्ण सवलती ओबीसींना आहे, शैक्षणिक आणि शिष्यवृत्तीचा एक प्रकार असतो, तो पण त्यांना काही ओबीसींना मला वाटतं सेंट्रलची काही शिष्यवृत्ती मिळते आहे, तो निधी त्यांना मिळत असेल आणि आम्हाला मिळत नसेल तो राज्य सरकार तो निधीची पूर्तता करून ते पुढे जाऊया, अशातला मागे. आता मागे अनेक एक चर्चा सोशल मीडियावर चालू आहे, मराठा समाजासाठी जे मंदिर किंवा जे काही कोटा होता त्याच्यात दुसऱ्या समाज म्हणजे 40% कोटा दिला जातोय, बाकीच्या समाजांनाही त्यांना संधी दिली आहे की बाबा 40% जर तुमच्यासाठी, तुमच्या समाजासाठी स्पेशल एखादा कोटा दिलाय किंवा एखादं कार्यालय जसं सारथीसारखं वगैरे, त्याच्यात दुसऱ्या समाजाला पण इन्क्लूड केलं जाते. नाही, हा विषय काल आमच्या नजरेत आला, काल परवा आमच्या, की जे मराठा समाजासाठी जे वसतिगृह उभारलेले
अजून झाले पण नाही, उभे राहू राहिले. विद्यापीठात असेल किंवा वेगवेगळ्या कुठे ठिकाणी नाही, आपल्या इथंच. आता आपण हे गजानन मंदिराच्या बाजूला जे भव्य office प्रमाणात वर चालू आहे, होते. मराठवाड्याचं एक चालू आहे ते, हे पूर्ण झाले पण नाही अजून. हे कुणासाठी झाले? मराठ्यांच्या मुलामुलींसाठी झालेले आहे. आणि आम्हाला असं समजलं आहे की सरकार यात निर्णय घेत आहे की 40%च मराठा मुलामुली, ओबीसीचे 40% आणि 20% हे मराठा समाज खपून घेणार नाही. त्याचं कारण असं आहे, मोर्चे आम्ही काढले, देशाने जगाने आदर्श घेतले असे आम्ही मोर्चे काढले, आमच्या पिढा आम्ही सरकारबरोबर दाखवल्या, सरकारचं 1% नुकसान केलं नाही. हे कशासाठी काढले? की आमच्या समाजात काही अडचणी आहे, त्यासाठी सरकारने निर्णय घ्या. अजितदादाचा फार मोठा रोल आहे याच्यात, आमच्या याच्यात निधी देण्यात आणि हे उभं करण्यात. आणि आज ते गेल्यानंतर सरकार असा निर्णय घेत असेल की त्या वसतिगृहात, मराठ्यांसाठी उभारलेल्या वसतिगृहात तुम्ही दुसरे उभा राहा. त्यांच्यासाठी अतुल सावे इतर मागासवर्गीय मंत्री आहे, ते चांगल्या प्रमाणे काम करतात, त्यांनी अजून चांगल्या प्रमाणात काम करावं आमची इच्छा आहे. पण हे जे मराठ्यांसाठी जे केलेलं आहे, जे उभं राहते, अजून उभं बी राहिलं आहे, या दुसऱ्या समाजाचे विद्यार्थी नका, तुम्ही दुसरं करा, ही माझी विनंती आहे. असं केलं असेल तर मग पुन्हा मराठा समाज रस्त्यावर येईल. कारण हे रक्त जाळलेलं आहे. 306 मराठ्यांचे मुलं आत्महत्या, शहीद झालेले, हे साधी गोष्ट नाही आहे. आणि दुसरं कोणी येईल ना असं केलं, असं नाही चालणार. ते आम्ही विरोध करतोय का? कोणत्या समाजासाठी कोणतं वसतिगृह शासनवाद आम्ही विरोध करतोय का? की कुणाचं झालं आधी तिथं घुसखोरी करतोय का? आता घुसखोरीचे शब्द आम्हाला म्हणतात, ते घुसखोरी करू नका, ओबीसी मी सिद्ध करून टाकलो, आम्ही घुसखोरी नाही केलो, आम्ही आमचंच घेऊन राहिलो. आणि ही तर सरळ घुसखोरीच होईल ना. मराठ्याने आत्महत्या करायच्या, आंदोलनं करायचे, 300च्या वर शहीद झाले मुलं, सरकार निर्णय घेते, अजून झालं नाही तर म्हणे 40 तुम्ही या, 40 ते बाकी 20 घ्या. असं चालेल का? आणि कसं समाज सहन करेल हे? ते सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही अजून याच्यापेक्षा भव्य मांडा. आता अर्थ खातं समजा माननीय मुख्यमंत्र्यांकडे, अजितदादाकडे होतं, ते थोडंसं उभं राहिलं आमचं. आज अर्थ खातं कोणाकडे आहे? माननीय मुख्यमंत्र्याकडे. तुमच्या हातातच चावी आहे ना. हातात चावी तर पहिले दुसऱ्याकडे, त्याची कुलूपी, चावी, तिजोरी सगळं तुमच्याच हातात आहे. करा ना तुम्ही त्यांच्या, आमच्या लहान भावासाठी. हे शब्द काय वापरले? आमच्या लहान भावासाठी तुम्ही करत असाल तर आम्हाला आनंदच होईल. पण हे जे केले ते करू नका, नाही तर आमचा असंतोषाला तुम्हाला समोर जावं लागेल. बरं, आता सध्या अनेक चर्चा होत आहेत, अनेक अभ्यासकांची, मराठा समाजातीलच अनेक अभ्यासक वेगवेगळ्या चॅनल्सवर डिबेटमध्ये सांगतायत की या आंदोलनातून किंवा कालच्या चर्चेतनं मराठा समाजाला काहीच मिळालं नाही, हैदराबाद गॅजेटचाही काही उपयोग होणार नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. याकडे तुम्ही कसं बघता? हे पहा, माझे समाज बांधव आमच्या सहकारी चळवळीचे, आम्ही पण बोलत होतो, बोललेलो आहे हो. पण काही आता मी तुम्हाला पूर्ण मुद्दे मी मांडलेले नाही आहे. फक्त एक संदेश देऊन जातो, नातेवाईकाचे शपथपत्र आधाराचे काही प्रमाणपत्र वितरित होतील भविष्यात, तो आमचा मुद्दा आहे. आजचा मुद्दा काय होता? कुंभी प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्यासाठी कारवाई करा. शासनाने काय सांगितलं? 1 महिन्याची मुदत द्या. अजून याच्यात आपल्याला गती कशी देता येईल? कोण म्हणलं 1 महिन्याचं शासन म्हणते, आम्ही ऐकून घेतलं. चल एवढे दिवस राहिलो, मी काय म्हणलं एवढे दिवसात करता मी काय म्हणलं, आम्ही जिवंतपणे असताना याला आम्हाला आरक्षण आम्ही पाहायला मिळालं की नाही? आम्हाला 3.25 लाख प्रमाणपत्र, ही व्हॅलिडिटी संख्या आहे, भविष्यात ती वाढेल. आता ही तातडी 1 महिन्याची मुदत घेतली ना त्यांनी आपल्याला, ते 1 महिन्याच्या मुदतीत कसे कुंभी प्रमाणपत्र जास्त प्रमाणात वाढता येईल हे सरकार प्रशासन पाहणार आहे. 1 महिन्यात देईल असा विश्वास आहे तुम्हाला? कारण की मागच्या अनेक वर्षांपासून अशी आश्वासनं अनेकदा भेटली. हे बघा, तुमचं म्हणणं आम्हाला माहिती आहे. वाशीला काय फसवणूक झाली आपण पाहिलं आहे, मुंबईला काय झाली गॅजेटप्रमाणे हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्या दोन्ही याच्यात आम्ही विशेष करून चर्चेत आम्ही नव्हतो. पण इथं तर काल चर्चेत आम्हीच होतो ना प्रामुख्याने, तर जबाबदारी मी पण आहे ना. मनोज राणे स्पष्ट विचारला तर सरकारने दिलं तर काय करणार? तर मनोज कसा जबाबदार आहे? सरकार राहील ना तिथे जबाबदार. आता आम्ही जे लिहून दिलेले आहे तुमच्यासाठी, मी फोटो पण काढून ठेवलेले की कसे प्रमाणपत्र हे लवकर तातडीनं वाटता येईल. ती कारवाई समजा सरकारने नाही केली तर सरकारच दोषी राहील ना. आणि आमच्या आंदोलनाचा नेता तर म्हणतोच ना, त्यांनी फसवणूक केली तर मी पुन्हा आंदोलन, दुसरा मार्ग काय मग? आणि अजून करता येईल ना आपल्याला. असं काय चाललं ते? याच्यातून आता मिळाल्या तर सुरुवात झाली आहे. आमचा विषय मनोजरावचं आंदोलन समाजाच्या पदरात देण्याची सुरुवात झालेली आहे. आम्ही समाधानी आहोत, मनोज आंदोलन करत आहोत, आम्ही मनोज सोबत आहोत. येणाऱ्या काळात ही गती कशी देता येईल तेच शेवटी आम्हाला पाहणं आहे आणि ते सरकारकडून करून घेणं आहे. काही दगाफटका दिलाच तर आमचा आंदोलनाचा खंबीर आहे, आमचा त्याच्यावर विश्वास आहे. आणि आम्ही दोघं पुढून कंटिन्यू करून समाजाच्या पदरात 100% काही ना काही संकट पाडणार म्हणजे पाडणारच. काल अनेकदा आमच्याकडे आता जस्ट काल वाघमारे आले होते, नवनाथ वाघमारे. त्यांनी असा आरोप केला की याच्यात खूप मोठं अर्थकारण झालंय आणि याच्यात जे जवळचे लोक आहे त्यांनाही पैसे भेटलेले आहे. असे पैसे तुम्हाला भेटले का?
मी पण जवळ होतो. काल मनोजरावनीच आम्हाला विचारलं, सगळ्या समोर मिळे हे आमची बॅगच होती ती. त्या ते मनोजरावने यार भाऊ म्हणे बॅग घेऊन फिरायले काय म्हणे तुमच्या बॅगेत, सगळ्यासमोर विचारलं ते. आणि आताही सगळं त्या काळात तुम्ही पाय का जगाला माहिती किशोर चव्हाण काय आहे त्या बॅगेत, आमच्या आरक्षणाच्या कागदाशिवाय काहीच नाही आहे. मनोजला तेच म्हणलं, तुमच्या आणि माझ्याशिवाय कागदाशिवाय काय, आरोप करणार काही करू शकता तो काय. असं मनोजकडे समजा विचार केला तर, समजा बारकाईने विचार केला आपण पाहिलं तर काय त्याच्याकडे, आमच्याकडे बी पाहिलं समजा तर काय. पण आमच्याकडे इच्छाशक्ती आहे, इमानदारी आहे. मनोज इमानदार आहे म्हणून समाज त्यांच्या पाठी आहे. आणि आम्ही आमच्याकडं काय इमानदारी आहे, सातत्य आहे. आजपर्यंत आम्ही डाग नाही लागून घेतलेला आहे एकाला. कोणी आमच्यावर नाही. तर चल मनोजला तर विचारायला केलं, आमच्यावर कोणी आरोप करा. ओपन चॅलेंज आहे कुणाला, ओपन आहे. मी आज तुम्ही मला प्रश्न विचारला, कोणीही सांगावं, एवढ्या वर्षात 32 वर्ष झाले आम्हाला, 94 तर करता कोणीही सांगावं की किशोर चव्हाणने इथून 1-2 रुपये घेतले, चला मान्य करायला तयार आहे ना. उद्या कोणी आम्ही आता ह्या प्रवाहात आल्यावर कोणी काही म्हणण्याला काही अर्थ नसतं. अण्णा हजारे लोकांनी नावं ठेवले हो, देशाचं आंदोलन केलं आहे, तो माणूस खंबीर पुढं चालला. मनोज आंदोलन आरोप करणारे लोक असतात, पण सहकार्याने जे काही सोबतच्या सहकार्याने केल्यावर थोडं वाईट वाटतं, दुसऱ्याने केलं तर काही वाईट वाटत नाही. सहकारी पण करतायत आणि हो ना, सहकारी केलं थोडं वाईट वाटतं बाबा, सोबतच आहे काय आहे, का करावं काय नाही. हां, त्या बोलण्यात काही तथ्य असले, मुद्दा चुकला. मी स्वतः मनोजरावला बोललेलो आहे, मी बोललो आहे मनोजराव इथं चुकले, मनोजराव इथं चुकले. पण आर्थिक याच्यात मी कधी बोललो नाही. आमच्या कानावर पण आलं. आम्ही 100% म्हणतो सगळं होऊ शकतं, ह्या गोष्टीत कधीच काही मनोजराव कधी येणार नाही. हां, मुद्दे चुकला असेल तो एकटा काय करेल हो, काय करेल. आज मला लोक विचारतात, भाऊ तुमच्या गळात माळ घातली आरक्षणाची, तो बाजूला झाले, तुम्ही आले असं बोलतात ना. अरे म्हणजे आता शब्द येतात, आम्ही याच्यावर काम केलेले, आम्ही जबाबदारी घेतली ना, स्वीकारली. येणाऱ्या काळात तुम्हाला रिझल्ट मिळेल ना, हळूहळू मिळेल, रिझल्ट मिळेल. आम्ही समाधानी आणि आमच्या कामावर आम्ही समाधी पण झालं. राहिला प्रश्न मग तुम्हाला करायचं तर तुम्हाला इथं रान मोकळे, सरकार मोकळे, तुम्ही आंदोलन करू शकता. आणि तुम्ही आम्हाला मदत मागितली, आम्ही तुमच्यासोबतही लढायला तयार आहे. आता जे काही ओबीसी आंदोलक आहेत, विरोधक आहेत आणि जे काही तुमचे सहकारी आहेत, जुने सहकारी जे काही आरोप करतायत वगैरे, त्यांना काय संदेश असेल आणि सरकारला काय संदेश असेल जाता जाता, की आता हे जे आंदोलन झालंय यात पुढे काय होणार? ह्या आंदोलनात आम्ही जे सांगितलेलं आहे, मराठवाड्यातील मराठा आरक्षण धोरणात तिन्ही सरकार म्हणजे तिन्ही पक्षाचं सरकारने निर्णय घ्यावा, हा महत्त्वाचा संदेश आजच्या हिशोबातून देतोय. ती काही विखे पाटलाकडे येत नाही. राहिलं आमचे सहकारी असेल, आम्ही चर्चा करतोच आहे. आणि शेवटी सांगितलं नाही जमलं माझं तुमचं कोणाच्या चर्चेत, तर तू आंदोलन कर, मला बोलवलं तर मी तुला मदत करायला तयारच आहे. असं सरकून समाजात शेवटी सगळ्यांचं ध्येय समाजाचंच आहे ना. मनोजचं ध्येय काय आहे? समाजाचे. किशोर चव्हाणचं काय आहे? आणि जे बोलतात त्यांचं ध्येय काय? समाजाचे ना. मग असं असेल तर तुम्ही करत असेल, समजा बोलवलं असेल तर आम्ही तुमच्याकडे तयारच आहे यायला. आणि समाजाचे प्रश्न सोडू घ्या. एकटा ठेका काही मनोजरावनीच घेतला आणि किशोर चव्हाणीच घेतला अशातला काही भाग नाही. तुम्ही करा, उपोषण करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण हे झालेलं आहे, औरंगाबादला काही उपोषण झाले, आम्ही स्वतः तिथं गेलो मदत करायला त्यांना. शिष्टमंडळात मी पण होतो तिथे, त्यांनी बोलवलं म्हणून मी गेलोच ना. शेवटी सगळे मिळून समाजाचा प्रश्न सोडू. ह्या आंदोलनाचा आत्मा जो आहे, मनोजरावच्या किंवा मराठवाड्याच्या आरक्षणाचा जो आत्मा आहे, हा मराठवाड्यातील मराठा आरक्षण आहे. एक लक्षात घ्या. बाकीच्या मराठ्यांना तुम्हाला मिळतंच आहे, पण मराठवाड्याला जे मिळत नव्हतं ते 3 लाखाच्या वर गेलं. व्हॅलिडिटी येणाऱ्या काळात होईल. आणि नाही दिलं तर सरकार आहे ना, आपण आहे. मनोजराव तर आहेच ना, त्यांनी स्पष्ट घोषणा दिली, सरकारने फसवणूक केली तर मी पुन्हा उपोषण करेल आणि आम्ही पुन्हा त्यांच्यासोबत राहू. बरं, आता शेवटचा प्रश्न जाता, जे उरलेले लोक आहेत त्यांना आरक्षण मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण हा प्रश्न ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतोय की आम्हाला व्हॅलिडिटी कशी मिळेल आणि आम्हाला याच्यात कसं घुसता येईल, हा फॉर्म भेटायचा वगैरे वगैरे. ती जी काही प्रक्रिया त्यांनी मागं केली होती, त्या प्रक्रियेची क्लिष्ट म्हणजे खूप लेंदी होती आणि थोडंसं गोंधळात टाकणारी होती. नाही, आत्ताची प्रक्रिया जो SOPचा प्रकारे एक मार्गदर्शन तत्व त्यांनी काढलेले, आत्ता काढलेले, आम्ही ते पाहिलेले, त्याच्यात थोडी सुलभता येणाऱ्या काळात होईल असं मी जास्त बोलणार नाही. मी सांगितलं नातेवाईकाचा एक शब्द वाढला आहे, नातेवाईकाच्या शपथपत्राच्या आधारे काही होऊ शकतं अशातला एक भाग पडलेला आहे. तो ते समजा झालं, हे कोणी दिलेलं आहे? सरकारने दिलेलं आहे. हे कोणी दिलेलं आहे? सरकारने दिलेलं आहे. आमचा कोणाची मागणी नव्हती, सरकारने दिलेलं आहे. असं होत असेल समजा भविष्यात, आता बोलता बोलूनच देतो मी, 2 जातीत लग्न झाले त्याला म्हणतात आंतरजातीय विवाह. आपल्या देशात, भारतात, महाराष्ट्रात कायदा आहे की त्यांना सरकारतर्फे अर्थसहाय्य घेतलं जातं. पण मराठ्यात आणि कोंबडीत लग्न झालं त्याला तुम्ही आंतरजातीय विवाह म्हणत नाही. आणि सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाही. आणि तुम्हाला जे OBCचे जे काही कलाकार लोक आहेत, कलाकार कोणते? अज्ञानातून वार करणारे.
तुम्हाला मुसलमान समाज एकही जात नाही आहे. जातीचा प्रकार मुसलमान आहे का? नाही आहे. पण 42 व्यवसायाच्या आधारे त्यांना तुम्ही प्रमाणपत्र देता. त्यांना प्रमाणपत्र भेटतं. पण ओबीसीचे प्रमाणपत्र देतात. ख्रिश्चन समाजात जात नाही, त्यांना 2 व्यवसायाच्या आधारे तुम्ही प्रमाणपत्र देता. कोणता ओबीसीचा नेता कार्यकर्ता आणि हे वगैरे अज्ञानी लोक तिथं विरोध करतात का? नाही. मग आमचा प्रश्न चालला आहे की मी मराठा आणि हे आमच्या 2 जातीने एकच जाती हे आम्ही सिद्ध केलं, तर त्याच्यातला काही फायदा प्रमाणपत्रात येणाऱ्या काळात मिळत असेल तर फार मोठी मराठा समाजाची उपलब्धी. आणि हे कायदे हे एक लक्षात घ्या, मराठ्यासाठी कायदा कधीच होऊ शकत नाही. सर्व समाजासाठी कायदा होतो, त्याच्यात मराठा समाजाला फायदा होतो. किंवा मराठा समाजाचा विषय असेल, सरकारने एक कायदा केला असेल तर तो सर्व समाजाला लागू होतो. SC ST OBC सगळ्यांना लागू होतो. प्रमाणपत्र वितरण करण्याची पद्धती असते, त्याचं सगळ्याला लागू होतो. ते मराठ्याला एकट्यालाच लागू होतं अशातलं अजिबात नाही आहे. म्हणून ती उपलब्धी येणाऱ्या काळात होईल. आणि जे OBCसाठी मंत्रालय काढलं, हे OBCचे जे कोणी नेते होते नाव ठेवणारे, जे मनोज आंदोलन झाल्यावर वेगळ्या वेगळ्या भाषेत खालच्या पातळीवर बोलतात, हां हो, हे एवढे अज्ञानी हे मंत्रालय काढलं म्हणे आम्ही OBCच्यासाठी. मंत्रालयाने कक्ष काढला OBCसाठी, तिथं बोंबलणार नाही मुख्यमंत्र्याला. DNA टेस्ट आहे म्हणून तुझी मंत्रालय काढ मंत्रालयच काढलं होतं ना OBCसाठी. पण आम्हाला माहीत पडलं, आम्हाला सत्य परिस्थिती मंत्रालय नाही कक्ष. मग आता मराठ्यासाठी बी कक्ष. मग आम्ही त्याच्यात आमच्या 2-3 जाती ॲड केल्या, मराठा कुंभी मराठा कुंभी. एका जातीसाठी काही करता येत नाही म्हणून ते 4 समूहाची संख्या. किती संख्या सांगा बरं? आता OBCची संख्या आहे, मंत्रालय म्हणले कक्ष दिला आणि घेतले त्याचे मंत्री बिकन 12 मंत्री म्हणतो ना तो. हाके फुके हे 12 मंत्र्यापैकी तोंड उघडणार, मंत्रालय घेऊन दाखव ना. 12 मंत्री ना तुमचे. अरे तुम्ही घ्या ना, चांगली गोष्ट ना. तुम्ही आमचे लहान भाऊचे ना. तुमचा विकास झाला का आम्हाला आनंद होणार आहे. आणि आम्ही OBCत नाही का? मराठी OBCत नाही का? मराठी OBCत आहे कसं? अरे हे 58ला कुठून आले हे मराठवाड्याचे बाहेरचे सगळे हे मराठी OBCतच आहे ना. सापडले का OBCत टिकतं ते. आणि आमचे गेले ना आता हे 3.25 लाख तर गेले आतापर्यंत. 3.25 लाख किती कुटुंब झाले आता हे? ती संख्या वाढवा. हे कुठे गेले? OBCत गेले ना. तुमची सरकारने फसवणूक केली, तिथं तोंड उघडा ना. 12 मंत्र्यांनी हे ओके म्हणा, हे 12 मंत्र्यांनी समाजाला फसवलं. मंत्रालय देणार होते, आम्हाला कक्ष दिलं, आता यांना कक्ष दिलं म्हणून आम्ही कक्षावर समाधानी आहोत. अशातला भाग आहे. हे बघा कसं आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी बोलताना सत्यच बोलायला पाहिजे. आम्ही तुला मागच्या वेळेस म्हणलं, आताही बोललं, आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या प्रभावाखाली आम्ही कधीच राहिलो नाही. कुणालाही भेटू, आम्ही भेटच असतो, निवेदन दे, हे चर्चा करेल, पण प्रभावात कुणाच्या आलेलं नाही आहे. OBCचे जे कार्यकर्ते नाही, जे काही मोजके 3-4 जण जे खालच्या पातळीवर बोलतात, हे OBCच्या प्रभावाखाली लेनदेन काय असेल समजा, त्या भाषेत त्याला आवडत असेल, समाजाला आवडत असेल, तर असल्यामुळं समाजाचा विकास होत नाही. मी सांगतो ना, तुम्ही घ्या मंत्रालय, तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही आंदोलन केलं, तुम्हाला वाटत असेल तर मराठी तुम्हाला पाहिजे OBCसाठी मंत्रालयासाठी, आम्ही रस्त्यावर येऊ. मी स्वतः रस्त्यावर येईल, तुमच्या ते लीड करेल, तुमच्या पाठीमागे. नाही केलं मग म्हणावं आणि फसवणूक केली हे तर सांगा ना तुम्ही. तर तुमच्या समाजाला मंत्रालय ते म्हटले होते ना, मग कक्ष दिला. फसवणूक नाही आहे? फसवणूक तर आहेच, परंतु यांना कळलं पाहिजे. कुणाला? सगळ्याला कळतं, मंत्र्याला सगळं कळतं. हे जे यांनी जे तोंड उघडतात ना अज्ञानी, यांनी ज्ञान समाजाला द्यावी. आमच्या समाजाची फसवणूक झाली, याला जबाबदार मंत्री लोक आहे, आम्हाला मंत्रालयच पाहिजे OBCसाठी. अरे तुमचं झालं तर आमचं होईल. तुमचा कक्ष झाला म्हणून आम्हाला कक्ष देऊ राहिला, आमचं दुःख आहे ना. आम्हाला जाऊ नाही देत कक्ष तर कक्ष, अशातला भाग आहे. बरं, आता जाता जाता सरकारला आणि जनतेला काय म्हणायचं? नाही, जनतेला काहीच आव्हान नाही. आंदोलन योग्य दिशेने चालू आहे. आंदोलन करता स्टेप बाय स्टेप करतो आहे. तुम्ही त्याच्या जागी थोडसा का आपल्याला उभं राहून पहा. ठीक आहे, काही गोष्टी असतात समजा, हो तू कोणत्या गोष्टीवर हाताळणार आहे, तू स्वतःची जबाबदारी समाज म्हणून तुम्ही, जसं मी घेतली आहे जबाबदारी, त्यांनी दिली आमची जबाबदारी, घेतली का नाही? काय होईल काय जे सरकार फसवलं, तुम्ही सरकारकडे पाहून घेऊन ना, असं सरकारने पुढं यावं. आणि आंदोलन योग्य दिशेने चालू आहे. आणि हे असंच पुढं सरकल आणि येणाऱ्या काळातही समाजाच्या हातात काही ना काही पडल्याशिवाय राहणार. हे काही दिवसातच तुम्हाला कळेल. आता ड्रॉप येणार आहे 2-3 दिवसात. 2-3 दिवसात येतं. काही आम्हाला हुशार लोक समोर राहिले. आचारसंहिता आहे, आचारसंहितात कसं होईल हे सरकार जाणे ना आचारसंहिता जाणे आम्हाला काय घेणं देणं. सरकार येऊ राहिलं, सरकार आम्हाला म्हणलं 2-4 दिवसात तुम्हाला हे काढतोय, तर आमची खबरदारी एकच आहे, हे फायनल करण्यापूर्वी एकदा आमच्या आंदोलनाच्या नेते जे त्यांना ते दाखवण्यात यावं. ते आंदोलनाचे नेते आम्ही बसून ते पाहू की आम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहे त्या परफेक्ट आहे का नाही.
त्याच्यातून खरंच समाजाला न्याय मिळतो का नाही, आणि नंतर फेर 2-3 दिवस अजून उशीर झाला तरी आम्हाला चालेल, पण यात सरकार धोका देणार नाही हे आम्ही खबरदारी घेऊन. धोका दिलाच सरकार आहे ना आम्ही भविष्यात आमने सामने. निश्चितच खरं तर आपल्यासोबत किशोर चव्हाण होते आणि त्यांनी मराठा आंदोलनाची जी दिशा आहे किंवा मराठा समाजाला नेमकं काय मिळालं याचं सत्य त्यांनी आज सांगितलं आणि येणाऱ्या काळात जे काही घटना घडणार आहे त्याचंही भविष्य त्यांनी थोडक्यात सांगितलंय. आणि सरकारला एक संदेश त्यांनी दिलाय की नेमकं आचारसंहितेच्या नावाखाली किंवा जे काही तुम्ही ड्राफ्ट बनवताय त्याकडेही तुम्ही विशेष लक्ष देऊन आणि काय होतंय याचाही संदेश त्यांनी दिलाय. खरं तर विरोधकांनी जे काही प्रश्न विचारले होते त्याचे रोखठोक उत्तर त्यांनी दिलंय त्यांच्या भाषेत. आणि निश्चितच मराठा आंदोलनात येणाऱ्या काळातही आंदोलन करण्याची तयारी त्यांनी दाखवली. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय.